घटना समितीतील दुर्गा या लेखमालेतला 5वा लेख. हंसा जीवराज मेहता. लेखन प्रमोद कुलकर्णी, पुणे. वाचक स्वर अश्विनी मराठे. 7 ऑक्टोबर 2024. हंसा जीवराज मेहता. हंसा मेहता यांचा जन्म 3 जुलै 1897 रोजी एका श्रीमंत पुरोगामी गुजराती कुटुंबात झाला. त्यांचे वडील मनुभाई मेहता हे बडोदा इथल्या बडोदा कॉलेजमध्ये, आत्ताचं महाराजा सयाजीराव विद्यापीठ, तिथे कायदा, तत्वज्ञान आणि तर्कशास्त्राचे प्राध्यापक होते. 1916 मध्ये ते बडोदा राज्याचे दिवाण झाले. पुरोगामी विचाराचे महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे हे त्यावेळी राज्यप्रमुख होते. तिथे 11 वर्षांच्या सेवेनंतर बिकानेर संस्थानचे दिवाण म्हणून मनुभाई रुजू झाले. मनुभाईंचे वडील सामाजिक कार्यकर्ते आणि गुजराती भाषेतील लेखक होते. स्त्री शिक्षण आणि विधवा विवाहाचे ते खंबीर पुरस्कर्ते होते. हा वारसा मनुभाई आणि हंसामध्येही रुजला होता. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1913 मध्ये हंसा बडोदा कॉलेजमध्ये दाखल झाल्या. कॉलेजमध्ये फक्त 3 विद्यार्थिनी होत्या. पुरुषांचं वर्चस्व असलेल्या त्या कॉलेजनं मुलींना नेहमीच दुर्लक्षित केलं. एकदा महाविद्यालयात एका कार्यक्रमात एका विद्यार्थ्यानं स्त्रियांची कर्तव्य या विषयावर भाषण केलं. त्या भाषणात मांडलेल्या विचारानं हंसाला खूप वाईट वाटलं. त्यामुळे स्त्रियांची कर्तव्य स्त्रीच्या नजरेतून असा प्रतिवाद करणारं भाषण हंसा यांनी केलं. तेव्हापासून कॉलेजच्या मासिकात लेख लिहायला त्यांनी सुरुवात केली. त्यांनी मुलांसाठी पुस्तकं लिहायला सुद्धा सुरुवात केली. त्या एक समर्थ लेखिका म्हणून उदयाला आल्या. 1917 मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स मध्ये गेल्या. लंडनमध्ये त्यांची सरोजिनी नायडू यांच्याशी ओळख झाली. तोपर्यंत नायडूंनी महिला हक्कांसाठी आवाज म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती. नायडूंमुळे हंसा राजकीय बाबींकडे आकर्षित झाल्या. नायडू त्यांच्या गुरु झाल्या. हंसा लोकमान्य टिळक, लाला लजपतराय आणि ॲनी बेझंट यासारख्या नेत्यांच्या संपर्कात आल्या. 1920 मध्ये नायडू हंसा यांना आंतरराष्ट्रीय महिला मताधिकार आघाडीच्या 8व्या परिषदेत सहभागी होण्यासाठी जेनेवाला घेऊन गेल्या. या अनुभवानं हंसाचं रूपांतर महिलांच्या प्रश्नांवर व्यापक दृष्टिकोन असलेल्या परिपक्व कार्यकर्त्यामध्ये केलं. त्यानंतर 1919-20 मध्ये अमेरिकेतल्या स्त्री शिक्षण पद्धतीचं निरीक्षण करण्यासाठी त्या अमेरिकेला गेल्या. भारतात महिला केंद्रित महाविद्यालय सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात होता. भारतीय महिलांसाठी कुठे शिष्यवृत्ती शक्य आहे हे पाहण्यासाठी त्यांनी काही विद्यापीठांना भेट दिली. हंसा भारतात परतल्यावर सरोजिनी नायडू त्यांना सेवाग्राम आश्रमात घेऊन गेल्या. त्यांच्यावर गांधींचा प्रभाव पडला आणि त्या त्यांच्या अनुयायी झाल्या. पण स्वतंत्र मनाच्या हंसा म्हणायच्या, शिका आणि स्वतःसाठी विचार करा. प्रत्येक गोष्टीसाठी गांधीजींच्या शब्दाचा आश्रय घेऊ नका. त्याच सुमारास त्यांची भेट डॉक्टर जीवराज मेहता यांच्याशी झाली. ते गांधीजींचे वैयक्तिक डॉक्टर म्हणून साबरमती आश्रमात येत असत. डॉक्टर मेहता त्यावेळी बडोदा राज्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी होते, जिथे हंसाचे वडील दिवाण होते. काही भेटींनंतर हंसा आणि डॉक्टर जीवराज यांच्यात प्रेम निर्माण झालं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हंसा नागर ब्राह्मण तर डॉक्टर जीवराज वैश्य समाजातले होते. हंसाच्या आई आणि त्यांच्या समाजानं लग्नाला विरोध केला. समाजाच्या नेत्यांनी त्यांना समाजातून काढून टाकण्याची धमकी दिली. तडफदार हंसा डगमगल्या तर नाहीच, उलट त्यांनी या नेत्यांना बजावलं की तुम्ही काय मला हाकलून द्याल, मी स्वतःच समाजातून बाहेर पडते, कारण मी जातीव्यवस्थेवर विश्वास ठेवत नाही. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या उपस्थितीत हा विवाह बडोदा इथे 1920 साली पार पडला. अखिल भारतीय महिला परिषद आणि भगिनी समाज या 2 संस्थांद्वारे हंसांनी महिला केंद्रीभूत समस्यांवर आपले उपक्रम सुरू ठेवले. सरकारकडून त्यांची जस्टिस ऑफ पीस या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. गुन्हेगारी प्रकरणांच्या काही कारवाईबाबत असलेल्या मंडळाच्या अध्यक्षपदाची ही पोस्ट होती.
1930 मध्ये त्यांनी सरकारी पदाचा राजीनामा दिला आणि 1930च्या सविनय कायदेभंग चळवळ आणि मिठाच्या सत्याग्रहात भाग घेऊन त्या राजकारणात उतरल्या. त्यांनी मुंबईत देश सेविका संघ या नावाचा महिलांचा एक गट स्थापन केला, जो दारू विक्री आणि सेवन आणि विदेशी वस्तू विकणाऱ्या दुकानांना विरोध करत चळवळी करत होता. सरकारनं संघावर बंदी घातली, पण हंसांनी आपलं कार्य चालूच ठेवलं. लवकरच त्यांना बॉम्बे प्रांतीय काँग्रेस कमिटीत सामील होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं. या समितीचं एक वॉर रूम काउन्सिल होतं, जे सविनय कायदेभंगाच्या चळवळीत समन्वय साधत होतं. हंसा यांना या काउन्सिलचं अध्यक्ष केलं गेलं. त्या कुशल संघटक होत्या. 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीत जेव्हा सर्व प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली, तेव्हा त्यांनी अतिशय प्रभावीपणे उपक्रम आणि निर्भयपणे कार्य चालू ठेवलं. त्यांची क्षमता पाहून त्यांना काँग्रेस कार्यकारिणीत म्हणजे CWC सामील करण्यात आलं. काँग्रेसचं हे सर्वोच्च निर्णय घेणारं मंडळ होतं. दिल्ली इथे CWC बैठकीवर सरकारनं बंदी घातली होती. मीटिंगला हजर राहून मुंबईत परतल्यावर हंसा यांना अटक करण्यात आली. काँग्रेसचं बुलेटिन प्रकाशित केल्याच्या आरोपावरून त्यांना 3 महिने तुरुंगात टाकण्यात आलं. 1932 मध्ये पती डॉक्टर जीवराज यांच्यासह त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. गंमत म्हणजे डॉक्टर जीवराज हे फारसे महत्वाचे कार्यकर्ते नव्हते, पण त्यांच्यावरचा आरोप असा होता की त्यांनी त्यांच्या घरात एका काँग्रेस कार्यकर्त्याला आश्रय दिला होता. आश्रय दिलेली ही कार्यकर्ता व्यक्ती म्हणजेच त्यांची पत्नी हंसा. हंसा या सर्व आंदोलनाच्या धकाधकीत आणि अटकेच्या बाबतीत अतिशय व्यस्त असतानाही त्यांनी आपली शैक्षणिक आवड चालू ठेवली होती. 1931 आणि 1936 मध्ये त्या मुंबई विद्यापीठाच्या सेनेटवर निवडून आल्या आणि महिला विद्यापीठाच्याही त्या सेनेट सदस्य होत्या. त्यांनी गुजराती भाषेत अनेक पुस्तकं लिहिली. शेक्सपियर आणि इतर पाश्चिमात्य लेखकांच्या साहित्याचं त्यांनी गुजरातीमध्ये भाषांतर केलं. 1936 मध्ये प्रांतीय असेंब्ली आणि काउन्सिलच्या निवडणुका जाहीर झाल्या. महिलांसाठी राखीव जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी हंसा यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र आरक्षणाला विरोध असल्यानं त्यांनी उमेदवारी नाकारली आणि सर्वसाधारण जागेवरून निवडणूक लढवली. त्या मुंबई विधान परिषदेवर निवडून आल्या. लगेचच त्यांची संसदीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. 1946 साली त्या घटना समितीवर आल्या. संविधान सभेत त्या सल्लागार समिती आणि मूलभूत हक्कांवरच्या उपसमितीच्या सदस्या होत्या. त्यांनी भारतातल्या महिलांसाठी समानता, न्याय, विवेकाचं स्वातंत्र्य तसंच सार्वजनिक व्यवस्था, नैतिकता आणि आरोग्याच्या अधीन राहून मुक्तपणे धर्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य यावर खूप मुद्दे मांडले. त्यांनी राजकुमारी अमृत कौर यांच्या समवेत समान नागरी संहिता म्हणजे कॉमन सिव्हिल कोड हा मूलभूत हक्क म्हणजेच फंडामेंटल राईट असावा अशी सूचना केली होती. त्या समान नागरी संहितेच्या खंद्या समर्थक होत्या. आंतरधर्मीय विवाह करताना कोणासही आपल्या धर्माचा त्याग न करता विवाह करण्याची परवानगी देण्याची सूचना त्यांनी मांडली होती. त्यांची सूचना त्यावेळी मान्य झाली नसली तरी 1954 मध्ये विशेष विवाह कायदा 1872 मध्ये झालेल्या दुरुस्तीमुळे ती सूचना अंमलात आली. हंसा यांनी हिंदू कोड बिलाचं समर्थन करत असं म्हटलं होतं की आम्ही भूतकाळाकडे खूप पाहिलं आहे. आपण आता भविष्याकडे पाहिलं पाहिजे. भावी पिढीसाठी आपण हा कायदा बनवत आहोत. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला त्यांनी 14 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय महिलांच्या वतीनं संविधान सभेला भारताचा राष्ट्रीय ध्वज सादर केला. 1947-48 मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोगावर भारताचं प्रतिनिधित्व केलं. युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स म्हणजे UDHR च्या एका कलमातल्या शब्दात एक महत्वाचा बदल घडवून आणण्यासाठी त्या जबाबदार होत्या. UDHR च्या मसुदा कलम 1 मध्ये सर्व पुरुष जन्मतः स्वतंत्र आणि समान आहेत असे शब्द वापरले होते. हंसा मेहता यांनी या शब्दांवर आक्षेप घेतला कारण त्यात महिलांना वगळलं गेलं होतं. त्यांच्या प्रभावी युक्तिवादांमुळे शब्द बदलले गेले. सर्व मानव
जन्मतः स्वतंत्र आणि समान आहेत असा बदल करण्यात आला. 1958 ते 1960 दरम्यान हंसा यांनी संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना म्हणजे युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर काम केलं. 1959 मध्ये हंसा यांना त्यांच्या सामाजिक सेवेसाठी पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यांचे पती डॉक्टर जीवराज मेहता 1942 नंतर राजकारणात उतरले होते. ते 1952 ते 1960 दरम्यान तत्कालीन बॉम्बे राज्यात दारूबंदी मंत्री होते. 1960 मध्ये ते गुजरातचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांनी 1963 पर्यंत मुख्यमंत्री म्हणून काम केलं. त्यानंतर 1963 ते 1966 या काळात ते युनायटेड किंगडममध्ये भारताचे उच्चायुक्त होते. मुंबईतलं GS मेडिकल कॉलेज आणि KEM हॉस्पिटल डॉक्टर जीवराज मेहता यांनी स्थापन केलं आहे. 1995 मध्ये वयाच्या 98व्या वर्षी हंसा यांनी अखेरचा श्वास घेतला. लेख समाप्त.